बघा कसं एकदम गार एकदम पाऊस लागता। आणि ही आमची गणपती बुडवची तळी असा भरलेली आहे बघा। काही गणपती बुडवतात आमचे। आणि हा पूर्ण असा पूर्ण निसर्गाच्या सानिध्यामध्ये आमचा वसलेला गाव म्हणजे आमचं कुणकवळे गाव। न्हावू शकत नाही ना, कारण काय ना हे उडी मारल्यानंतर पाणी खदू होतं। पाणी तिकडून जाऊ खेळा कसं झालं तर, पण तर नाही करत आम्ही आंघोळ वगैरे ह्याच्यात नाही करत। कारण का ह्या पहिला पिऊक वापरत, कारण का आमची झरी ही असून पहिला आमका पिऊक पाणी जाय। पण आता आम्ही तिकडे ब्राह्मण मंदिराच्या तिकडे केल्यामुळे जरा आम्ही काय करतो। तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओक सुरुवात करूया। मी जातोय आता खय, आधी ना मी गाडीत बसतोय तुमका सांगते खय जावचं आता, कारण ना पाऊस लागता आमच्याकडे भरपूर। तर आमचे दुर्गा माऊलीचे मेंबर येतात आज। आमचे पायलट कावडे त्या मुलाचं बड्डे हा, तर त्याच्यासाठी सगळे येतात। तर मी त्यांना आणूक जाते कुडाळ स्टेशनला। तर गण्याची गाडी तवेरा असं बोललो मला घेऊ घ्या। तर ते आता विलवड्याच्या आसपास पोचलेले आहेत। तर मी आता निघतोय लवकरात लवकर, कारण काय पाऊस भरपूर हा। गाडी ना साफ करू बाई। बघा किती छान वाटतं आमच्या कोकणात। दोन्ही साईडची हिरवळा, मधीच घरात, आणि दोन्ही घरांच्या मधून एक रस्तो गेलेला नागमोडीवर। छोटस रस्तो हा, एक गाडी जाण्यापुरती, पण छान वाटतं बघा। आजूबाजू सगळी घरं आहेत आमच्या, म्हणजे रस्त्याच्या आजूबाजूला। आणि ही गणपतीतली जो माहोल आहे, म्हणजे प्रत्येकाच्या घरी एक एक लाईट लागलेली असतात वेगवेगळ्या प्रकारे। प्रत्येक जण आपापलं डेकोरेशन करत बघा शेतीचं टिलर। तर एक वेगळीच वाइब आहे कोकणामधली, ती तुमका व्हिडिओ बघून फील येत नसत। हे बघा पूर्ण हिरवा गार। हे बघा इकडे तर शेती चालू अजून करतात बरेच जण। एक वेगळीच वाइब आहे, किती बोलावं तेवढं कमी आमच्या कोकणाबद्दल। आणि ही आमची पाण्याची टाकी, इथून आमका पाणी जाता। ब्रेक आमचे एकदम काचकन लागतात। तर बघूया आज किती वाजतात। हे वाजल्यात 2 माका 2चं टायमिंग आहे जनशताब्दीचं येऊचो। माका तिथे 2 वाजल्यात। सागरला येतं का विचारतंय, तर मी एकटोच जात होतोय। तर सागरला विचारलं, सागर बोललो मी पण येतोय चल। सागरचा पण यूट्यूब चॅनल आहे क्रिओ ब्लॉग म्हणून, सागरला पण तुम्ही सबस्क्राईब करा। चॅनल त्याचं मॉनिटाईज होत दिलेलं। माझे ना केस जरा वाढल्यात, आणि माझं एक हे आहे की मी वारंवार केस हात घालत असते, कायम सवय आहे माका, सांभाळून घ्या। आणि बरेच लोकांची अशी कमेंट असतात की काय तुम्ही असे हे एकच कपडे घालतास की मंडळाची टी शर्ट। कारण का कोकणी आम्ही माणूस असं, कोकणी माणसं कशी असतात की त्यांचा आम्ही प्रत्येक जण म्हणजे आम्ही असं मुंबईत जर गेलो असं तर चांगले कपडे घालतो, पण गावात असेल तर आम्ही अशी ही टी शर्ट हाफ पॅन्ट असंच आमचं पेहराव असतं। मंडळाची टी शर्ट घालणे ती एक वेगळी हे आहे। नवीन कपडे घालून किती पण आम्ही मुंबईतून जरा असल्या, मुंबईतून जरा नवीन कपडे घेतले गणपतीसाठी किंवा येताना, तर मी नवीन कपडे घालणार नाही, मंडळाची टी शर्ट घालणं आमचं परमनंटली ह्या म्हणजे काय बोलतो एक ते वेगळंच प्रेम आहे, वेगळीच ह्या त्याच्यातलं। तर फक्त कोकणी माणसं कच समजताला की ती मंडळाची टी शर्ट घालणं, फिरणं, हाफ पॅन्टीर। भले तुम्ही मुंबईत किती ह्याच्या असतात, पण गावा गेल्यावर साधं राहणीमान हे येताच कोकणी माणसाच्या अंगात। त्याच्यामुळे ते कोकणी माणसाची जरा एक ख्याती आहे। किती पैसे आलो असो दे, किती मोठं असं देतो, गावात येला साधंच राहतो। जसं की आम्ही असं हाफ पॅन्ट। तर आम्ही आता पोचलो कट्ट्यावरती विठ्ठल बाजारपेठ कट्ट्याची। आज पावसामुळे ना कसं सगळं एकदम खाली असा, ह्या टायमिंगला खालीच असतं 2 वाजले। आणि माझ्यासोबत इला सागर आणि क्रियांश त्याचं मुलगो बघू आहे कर। तर सागरच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, त्याचे काही थोडेच राहिले सबस्क्रायबर, तर तुम्ही जाऊन क्रियांश मी ह्याच्यावर डिस्प्लेवर त्याचं हे देत आहे, इथूनच आहे ना पेंढरातून। तर आज आम्ही तुम्हाला शॉर्टकट रस्ता दाखवतो कुडाळ ते। बाप रे माझ्या केवढे हे खड्डे, हा पट्टा बघाडे। तर आम्ही आता ना पेंढरा मार्गे जातो। मी बरेच वर्ष आमचं हायवे झाल्यापासून आम्ही ह्या रस्त्याने जाऊ नाही कधी, पण आज जाऊया म्हटला। पाऊस लागतं, कारण पावसात अशा रस्त्यात बारक्या रस्त्यात गाडी चालवची जी मजा ती
काय वेगळीच असता. पूर्ण दाखवू शकत नाही तुमका कारण का ती व्हिडिओ लय मोठी होते. तर बघा दोन्ही साईडनं हिरव्या आणि मध्ये आमचो नागमोडी रस्तो बघा कसं वाटतं एकदम गार गार. तर ही मजा घेत आम्ही चाललो. मी टाइमलाईन तुमका दाखवते. कोकणातली आमची असा मंदिर सातेरीचं मंदिर आहे. पेंढरा दिला होता आम्ही. पेंढऱ्यातून मांड असताना 7 दिवसाचं खाली गेलाच नाही की वेताळाचं मंदिर आहे या साईडला. पण ही कोकणातली बघा रेडका चरा निली आता पोटा बिटा पद्धतशीर लावतेली कारण का आता ना खाऊ हिरवळ भरपूर आडे. आता रान वाढलं त्याच्यामुळे तसं पोटा पद्धतशीर लावतात ढोरा. कोकणात बघूचो पावसात एक वेगळोच नजारा. जेवढा दाखव तेवढा कमी आहे. पाऊस भरपूर लागता. ह्या साईटिक ना खाली आता आम्ही पोचलो ह्याच्यात काय रे खराऱ्यात पेंढऱ्याच्या पुढे खरारा म्हणून ह्या आता खांदेवाडी पेंडूर. इकडे ना रात्रीचा प्रवास म्हणजे जरा भीतीदायक आहे कारण का इकडे गौरेडे जास्त प्रमाणात आहेत. खालीच्या साईटिक नदी आहे, वरच्या साईटिक डोंगर आहे. दोघांच्या मधून हे रस्तो आहे. आम्ही इकडे एकदा रात्रीची व्हिडिओ टाकलं तुम्ही बघितला असाल. गरव केलेलो आम्ही ते आम्ही इकडेच इलेलो गरव. त्या साईटिक खाली नदी आहे, त्या साईटिक बघलाच डोंगर आहे आणि मध्ये आम्ही असं झाल्या नद्यांच्या डोंगराच्या मधून. पाऊस मागचे हे नव्हते पण आता आजपासून पाऊस चालू झाला जोरदार म्हणजे कंटिन्यूस पाऊस आहे. नाही तर पहिलं पाऊस असं लागा की एक सरी इली ना की पुन्हा 2 तासांनी एक सरी आहे. पण आता तसं नाही. आता कंटिन्यू पाऊस लागता. आता ह्यो 1 वाजता चालू झालो ना तर अजून पाऊस चालू आहे बघा. आम्ही आता नेरूरच्या नदी इलो. हे बघा ही ती नदी भरती आहे बघा. भरती आहे म्हणजे भरली आहे पूर्ण नदी. आम्ही ना त्या ठिकाणी येतो थंय आहे ना बघा. थंय एक ह्या म्हणजे अशी काय ते छोटासा तुमचं घर दिसत असत ते बघा घरा टाईपच आहे म्हणजे शेड आहे. थंय आम्ही गरव घेतो समीर आणि मी. जेव्हा आम्ही मागचे जर तुम्ही व्हिडिओ बघला असाल कोणतरी आवाज दिलो तर त्या ह्याच्यात ह्या होते म्हणजे थंय गरव घेतो आम्ही. कारण का ह्या हॉटेल समोरून दिसतं आमका. थंय जेव्हा आम्ही गरव घेतो ना हे अंकिता हॉटेल आहे. व्ह्यू मस्त आहे. यो असो नजारो. पाऊस भरपूर लागतं. रस्ते खराब झालेत बाबा. माझ्यावर पाणी उडवू नकोस. हडेसून गाडी ह्या साईटी का हडे प्रॉपर का ह्या लावू कधे बाई वाळू काढूचे ह्या ते बघितलं असतं. थोडी ही नदी आहे पूर्ण. ही नेरूरची नदी म्हटली जाता. ब्रिज हलता आहे. गाडी जाऊ लागली ना ब्रिज हलता सगळ्यात गदा. लोक बघतात माझ्याकडे मी व्हिडिओ बनवतोय ती. ह्या रस्त्याक ना जास्त करून डंपर बहु भेटतात तुमका कारण का ह्यो पुढा मालवण रस्तो हा. तिथून बरेचसे डंपरवाले वाहतूक हायवे ज्याला शॉर्टकट आहे मालवणवरून तर ह्याच्या हायवे तिकडून झाल्यापासून मी बरेच दिवसांनी ह्या रस्त्याने नेला आहे. कारण काय होतं रस्त्याने कारण का तिकडून कसाल मार्गे आपला हायवे झाल्यामुळे नवरोस मार्गे पटापट जाऊ का होते. इकडे कसं 10 वेळा घेर चेंज करत राहा. समोरून गाडी येईल काय झाला म्हणून आम्ही इकडून येत नाही. डायरेक्ट हायवे टू हायवे जातो. पण ह्या रस्त्यात चालवची मजा ही पावसातच आहे. आतल्या रस्त्यात छोट्या रस्त्यात फक्त समोरसून येणार हो कोकणातलोच होय. तो जर वेगळ्या साईडला असलो तर तुमका येऊन चिपाक तुला 100%. कारण काय रस्त्याचा अंदाज नसतात काय नसतं कोणा. एक गाडी जाणार एक गाडी येणार एवढाच रस्ता. पाऊस पडलो
आमच्याकडे रस्त्यांची अशी हालत असते. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्तो ह्या आधी आमका कळलं. बाबू आपटलं असो तामकंदर बाजू रेल्वे पट्टी आहे. आणि आम्ही या साईड टिका स्टेशन आमचं तडे. आम्ही ते एका ह्याच्या खालून असं राईट मारून जाणार. तर ताई जातो. लेडीज फर्स्ट. लेडीज की जेंट्स लेडीज. तर इथून आम्ही असे ह्या ब्रिज खालना क्रॉस करून स्टेशन रोडला रस्तो जाता. कुडा स्टेशन वरती आमच्या डोक्याच्या ह्या रेल्वे पटरी. आम्ही रेल्वे पटरीच्या खाली. किती वर्ष असंच त्याच्यात काहीच चेंजेस नाही. जेव्हापासून मी गाडी शिकले 2011-12च्या आसपास, तेव्हा मी एकदा पहिल्यांदा ती असंच जायचा गडगड गडगड गडगड. मी 2011 मध्ये पहिल्यांदा कॉलेज घेऊन येलेले ह्यासाठी. अशा प्रकारे आम्ही पाऊण तासात आलो घराकडसून. हा पुढं पाऊण तास लागलो म्हणजे हळूहळू येलो. त्याच्यामुळे जरा पण मस्त वाटला त्या रस्त्याने. ट्रेनचो टायमिंग होतो कुडा 2चो. आत्ता वाजलेत 2:45. आता मंदारचा फोन येल्लो माका. त्यांनी सांगलं मी ह्याच्यात पोचले काय कणकवलीत. म्हणजे कणकवलीत निघाले होते. म्हणजे कणकवलीतून योग 5-10 मिनटं लागतले. पाऊस असल्यामुळे ना थोडे स्लो येतात कारण काय धुके असतात थोडा. आणि 20 मिनिटं लागतात. त्याच्यामुळे असो विषय. तर मी तुमका थंय जाऊन दाखवते आमचं कुडा स्टेशन नवीन कसं केले. पण या काय ना बाहेरून स्टेशन त्यांनी सुधारले नाही. आतमधून असा तसाच असा जुने. म्हणजे प्रत्येक स्टेशन कुडाचा म्हणा कणकवलीचा जरा व्यवस्थित वाटतं. आतून आणि बाहेरून जरा व्यवस्थित केले नाही. पण ओरोस आमचं सिंधुदुर्ग नगरी आणि कुडाचा हे फक्त बाहेरून केलेला व्यवस्थित. बाकी तुमचा असं ह्या कायच नाही. म्हणजे की आतून पण थोडी तुम्ही डागडुजीपणा केली आहे. ती नुसतं बाहेरून दिसला म्हणून झालं नाही. मेन म्हणजे माणूस पहिला आतमध्ये उतरले त्याला बघल्यावर ह्या वाटत काय तर थोडा जरा काहीतरी करू हवा होता. पण ठीक आहे तुम्ही प्रयत्न केलास चांगला केलास. पण एक तस ती जरा ह्या करा ती थोडी आमका कुठेतरी मायनस पॉईंट वाटलो माका की असं थोडा झाला नाही. तर चला मी तुमका आतमध्ये दाखवतोय कसा काय. मी तुमका सांगून काय ते काय होणार नाही. तर मी किती काय बोललोय तरी तर काय होणार नाही. त्याच्यामुळे चला मी तुमका दाखवतोय काहीतरी नवीन. तर गाडी आम्ही बाहेर लावलो कारण पार्किंग मध्ये लावल्यावर ना ते 40 रुपये घेतात. उगाच म्हटलं की त्या पैसे त्यांना द्यावा. आमका योग टाइम आहे काय बाहेर जागा मारण्याच्या. त्याच्यामुळे बाहेर गाडी लावली. चाललो सागर फ्री आहे. तर आम्ही पोचलो. तुमका पुढे दाखवते काय काय मस्त बांधले स्टेशन. पण मला एक वाटलं की बाहेरून चांगला करतो तर असं तर असं. तर हे आहे कुडा स्टेशन. मेन प्रवेशद्वारा सादर सेवा काय असं लिहिलं कोकण रेल्वे सादर सेवा प्रवेश एंट्री हा मेन गेट आहे. आणि इथून हे बघा बाहेरून असं बाहेर रिक्षा स्टँड आतमध्ये एंट्री करू जाऊची आपल्या. पण ही ढोरा गाय कोणची तरी बांधलेली आहे. कोणची नाही गाय म्हणजे असं एक सुशोभीकरण दिसण्यासाठी चांगला. आणि ते 15 ऑगस्ट 26 जानेवारीसाठी झेंडा वंदन करण्यासाठी हे केलेलं आहे. इथं गाय छोटंसं वासरू दिसं. आणि ही ग्रीनरी. हे कुडाचं रेल्वे स्टेशन आहे. हे बघा सागर तिकडे व्हिडिओ शूट करता त्यासाठी पण हा सुशोभीकरण. आणि पार्किंग 4 व्हीलरसाठी त्या साईडला पण हा. त्या साईडला तुम्ही गेलास ना तिकडून पण पार्किंग हा. आणि हे मेन्स रिक्षा स्टँड आहे. इथले लोकल रिक्षावाले वगैरे किंवा कोणते तुमचे वगैरे इलेक्टर. पण ह्या गायक बघून ना रिअल वाटतं बघा पांढरी गाय. तर स्टेशनवर हे काहीतरी सुशोभीकरणासाठी नाही बघा हे मस्तपैकी हे केलेलं आहे. त्यामध्ये हे केलेलं आहे की सिंधुदुर्गचा राजा आणि आपले दशावतार आणि म्हणजे एक वेगवेगळी कला करून तुम्हाला हे करण्यात आलेलं आहे. म्हणजे दाखवणार आहे की कोकणची संस्कृती ही दाखवलेली आहे. आणि हे जे तुम्ही गणपती बघता हा कुडामधला सिंधुदुर्गचा राजा जो सर्वात सिंधुदुर्गचा म्हणजे आपल्या सिंधू जिल्ह्याचा राजा आहे आमच्या. पुढे बघूया काय काय केलं. पुढे गेल्यावर दुसरा आहे स्वागत चाकरमान्यांनो. तो वरती दिसतं आता खाजेवाल्यांचं दुकान दाखवलेली आहे. त्याच्यानंतर हे श्रीपाठ दाखवलं. हे बेताचं मंदिर आहे. हे निवतीचं हे आहे लाईट हाऊस. आणि ही जी आजी आहे ती मासे पकडताना दाखवलेली आहे. ती काही मुलं शाळेत जाताना दाखवली आहे. ती
कळसुली तो बोलतो ना बावल्यांचो आहे तसं आणि कोंबडी बिंबडी दाखवलेली आहेत. आणि हे जे पेंटिंग केलेलं आहे अरिगो कोणतरी आहेत आर्ट्स पेंटर त्यांनी केलेलं आहे. त्यांचा नंबर पण खाली मेन्शन केलेला आहे. पुढे पण असं जाणं एक आहे बघा भारतीय आपले साई मंदिर आणि ते पुढे साईबाबांचं मंदिर वगैरे दाखवलेलं. आणि ही जी ओढतात ना ही रापण ओढली जातं. रापण तुम्ही रापणीचे व्हिडिओ बघितलाच ना तुमका समजताला. आणि तो निळ्या टी शर्टवर दाखवलं आहे की मुंबईचं नेलेलो गावाला हापूसचो आंबो. आणि राहुल महाराजांचं ते आग्नेवाडीचं मंदिर दाखवलं आहे. रांजणगड मंदिर कुणकेश्वर हे सगळं म्हणजे देवांचं हे दाखवलेलं आहे. जे आमचे देवांचे हे असतात ते काजू असं काहीतरी सगळं प्रत्येक कोकणची संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न केलेला. आणि ह्या बसाक वगैरे व्यवस्थित आहे. काय बघण्यासारखे आहे बघा मासे काजू दगादबला फणस होडी भाजी हळा विकूक चालली आहे डबेवालो एक वेगळीच कलाकृती आहे. तर ती कोकण म्हटलं जातं. आणि अशी बसासाठी स्पेस वगैरे जर तुमचं ट्रेन वगैरे लेट झाली तर आतमध्ये बसा का स्टेशन ह्या बाहेरून ना पण आतमध्ये बसाक वेगळं. आता तुमचं आतमधून दाखवतो आहे मी. ही जी डिझाईन आहे ना ही आता बघू कशी तुम्हाला हे दिसत नाही व्यवस्थित. पण रात्री जेव्हा येतो ना तर रात्रीची जेव्हा लाईट मारतात एक नंबर बघूक भारी वाटतं. असा बाहेरून केलेला असं सगळ्या काम पण आतून असं तसंच असं. हे बघ कुठं मुंबईकडे इकडे जाऊ शकता मंगलोरकडे प्रतीक्षागर तिकीटघर आणि कॅन्टीन हे सगळी सुविधा आहेत आपल्याकडे. मुंबईवरून आमचे येतात आज दुर्गा माऊलीचे सगळे मेंबर येतात. कामत काका मंदार आणि कोण हार्दिक वाटतं हार्दिक आणि गणेश हे येतात. बघूया आता ट्रेन मगाशी निघाली होती कंट्रोलवरनं तर कितपत दिल्या काय माहिती. आणि हे जे तुम्ही फोटो पाहताय ना ज्यांची फ्रेम आहे फोटोमध्ये हे आहे ते कोकणचे शिल्पकार ज्यांनी कोकण रेल्वेचे हे केलं आहे ते प्राध्यापक मधु दंडावते त्यांचं हे त्यांच्यामुळे आज आपण कोकण रेल्वेचं हे आहे. आणि त्या साईडला एक प्लॅटफॉर्म आहे ह्या साईडला एक प्लॅटफॉर्म आहे. आज पाऊस असल्यामुळे लेट झाले ट्रेन. आता वाजले 3:02चं टायमिंग कुडाळचं पण अजून 3 वाजले तरी ट्रेन येऊ नाही. पण अलाउसिंग केले नाही येऊची त्यासाठी गेलास की बँगलोर ती बघा तेजस एक्सप्रेस आणि जनशताब्दी म्हणजे तेजस इले वाटतं त्याच्यामुळे क्रॉसिंगला थांबली आहे गाडी. तेजस एक्सप्रेस आहे. ही पूर्ण AC डबा आहे. हे पूर्ण AC ट्रेन आहे तेजस एक्सप्रेस. गाडी गेल्यामुळे ना आमची जनशताब्दी गाडी थांबवण्यात दिलेली आहे. ही गाडी गेल्यानंतर ती गाडी आता एक सिंगल पटरी असल्यामुळे ना कोकणात आमच्या हे प्रॉब्लेमच. एक गाडी गेली का क्रॉसिंगसाठी बराच वेळ थांबायचा लागतं. खूप वर्ष काम चालू आलो आहे ना ही त्या साईडला प्लॅटफॉर्मला गाडी लागली आहे कारण का ही तेजस इकडे लागल्यामुळे ना ती गाडी त्या साईडला लागली आहे दाखवते ना. असा प्रॉब्लेम झाला तरी का पावसातून तर ब्रिज चढून येऊ पडला. जे तेजस लागल्यामुळे त्या साईडला ते उतरले आमचे बरेचसे. आता त्यांना तरी पावसातून भिजत तरी येऊ काय नाही तर कसं आहे तर काय माहिती आता बघूया आता खसून येतं. फोन येऊ नाही फोन लावते बघते त्यांना. नाही असा विषय झालेला असं की आम्ही थांबलो ह्याच प्लॅटफॉर्मला पण गाडी थांबली त्या प्लॅटफॉर्मला येणारच ते चलत पण पाऊस असल्यामुळे म्हटलं मंदार बोललो की आम्ही त्यासाठी थांबलो तुम्ही तडे यावा. मग आता काय करतो आम्ही हडेसून त्या साईड पुन्हा जातो ज्या ब्रिज खालनं आम्ही इलो त्या ब्रिज ओलांडून म्हणजे ब्रिज खालून जाऊन आम्ही त्या साईडनं त्यांना तिकडे पिकअप करणार. मग त्यांचं ह्या घेऊचं होतो व्हिडिओ ते उतारतात ते वगैरे पण काय शक्य झाला नाही. ती म्हणा ना यवदल्याला साधत तर दहीदार कित्याक बातात तसा काय तर झालेला पावसानं आमच्याकडे तसा काय तर केलेला. तर आता आम्ही त्या साईड जातो. चला मुंबई सुनील्याने हय ह्या घेतात हां अंडा थांबत का भारी काय घालून दिला थंडी लागवती का गाडीत काय थंडी काय 3 वाजता सवय गाडी म्हणजे 3 वाजता उठतो 3:30 वाजता ना हां सकाळी गाडी ना गाडी किती आता येईल गाडी 4:45 टाइम होतो गाडी 5 गेली गाडी नाही 6 गेली ना रे 6 गेली गाडी 5:45 टाइम होतो
वेदांशा की वेदांता? वेदांश आज दोन गावड्याची कामत ना फॅमिली कामत काका फॅमिली हार्दिक, कामत कक्का, मंदार, गणोनी आतमध्ये बसल्यात. तर आम्ही ना आता पोचलो घराकडे. गण्याखाली सोडलंय मी. ते गेलेत त्या एका गेलेत गोवना, कारण काय तो आमचं गावडे त्याच्या मुलाचा वाढदिवस हा. तर वाढदिवसाक गेले. मी पण जाणार होतं पण माका सांगत चल म्हणून, पण म्हटलं संध्याकाळी आमका जाऊचा बैठकी, त्याच्यामुळे म्हटलं तडेसून जातलो पुन्हा येतलं. आणि मी होते हाफ पॅन्ट्री गेलेलो. आपण हाफ पॅन्ट्री फिरणार नाही माझं म्हटलं अशा त्याच्याकडे चांगलं जिला तो पहिलाच बड्डे आणि हाफ पॅन्ट्री जाणं चांगला वाटणार नाही, म्हणून आम्ही जर ह्याच्यावरून लवकर येलो तर मी त्याच्यातून डायरेक्ट जातलो. त्याच्यामुळे पाऊस आज ह्याच्यात मालवणात पावसानं आज जोरात केला ना, आजपासून चालू झालं. कारण का एवढे दिवस फक्त काय करी ये आणि जाय, पण आता नाही, आता कंटिन्युअसली पाऊस लागतो. दुपारी जो 11:30 चालू केला ना तो आत्तापर्यंत मी कुडासून जाऊन येईपर्यंत पाऊस चालू आहे. ते बघू शकतास. दर्शन. तर अशा प्रकारे आता मी जातले आणि पहिलं जेवतले. आज आमच्याकडे असा काय माहिती नाही काय बेत तो. तर त्याच्यामुळे अशा प्रकारे आज व्हिडिओ हेच संपवतो आहे. व्हिडिओ कशी वाटली मग कमेंटमध्ये सांगा. कोकणात पाऊस भरपूर लागता. बरेच लोकांनी मला सांगले नाही की तू शुद्ध मराठीमध्ये जरा व्हिडिओ बनवशील काय. तर अशा प्रकारे व्हिडिओ हेच संपवतो आहे. बघा लावणी चालू अजून उकळणी घातली मी. 1-2 दिवसांत भात काढतो आता. जिथू तरव काढता तडे तरव काढतो काम चालू आहे. हडे नसतं कोपरे उकळलेले आहेत. भारी वाटतं. हे तरव लावल्यावर ना एक वेगळीच आहे त्याली. मी जरा पंढरपुरात जाऊन येलं ना की मी शेतीची व्हिडिओ टाकूची आहे, भात लावणीची करूची आहे. तर मी येऊच्या आधी लावल्याने तर विषय संपले. तर बघूया आता म्हणजे गावली तर बनवतले मी भात लावणीची व्हिडिओ. तर आता व्हिडिओ संपवूया. जय महाराष्ट्र. Big thank you for being here. बहुत बहुत धन्यवाद.